देवदासी म्हणजेच मंदिरातील नर्तकी आपल्या नृत्याद्वारे भावना साकारत असत. काळानुसार ही नृत्यकला मंदिरापासून काहीशी दूर गेली, पण आज ती पुन्हा मंदिरांशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. आधुनिक कलाकारही या परंपरेला पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यातच आपल्या श्रावणी आणि जानकी पण आहेत. म्हणूनच या नृत्यकलेची सेवा अर्पण भावाने सादर करून ती श्रीरामांच्या चरणी रुजू करण्याचा त्यांचा हा मनापासून प्रयत्न आहे. तेव्हा आजच्या कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा थोडक्यात परिचय करून देते. आज ज्या दोन नृत्यशैलींचा संगम आपण इथे अनुभवणार आहोत त्या म्हणजे भरतनाट्यम आणि कथ्थक. श्रावणी श्रीपाद तुळशीबागवाले भरतनाट्यम सादर करणार आहे आणि जानकी व्यंकटेश तुळशीबागवाले कथ्थक सादर करणार आहे. सर्वप्रथम भरतनाट्यम विषयी थोडक्यात. भरतनाट्यम 2000 वर्षांहून अधिक काळ टिकलेली आणि समृद्ध झालेली अशी एक अभिजात तमिळ नृत्य परंपरा आहे आणि ह्याबरोबरच ती भारतातील सर्वात जुनी शास्त्रीय नृत्यशैली असल्याचे म्हटले जाते. हे सुरुवातीला देवांच्या सेवेसाठी समर्पित महिलांनी सादर केलेले मंदिर नृत्य होते. ही कला कर्नाटक संगीत पद्धतीवर आधारित आहे. श्रावणी तिच्या आई आणि गुरु सौ उत्तरा श्रीपाद तुळशीबागवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ भरतनाट्यम शिकत आहे आणि आता शिकवतही आहे. जानकी व्यंकटेश तुळशीबागवाले कथ्थक सादर करते. त्या कथ्थक विषयी. कथ्थक हा असा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्याचा उगम उत्तर भारतात विशेषतः उत्तर प्रदेशात झाला आहे. यात पायाच्या ठेक्यांची नेमकी मांडणी, फिरक्या म्हणजे चक्कर आणि भावपूर्ण अभिनय यांना विशेष महत्त्व असते, जो नेमक्या हालचाली आणि प्रभावी अभिनयाच्या माध्यमातून धार्मिक कथा आणि भक्तिभाव व्यक्त करतो. प्राचीन मंदिरांमध्ये कथ्थककार नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या साहाय्यानं रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथातील कथा सादर करत असत. जानकी ही कला तिच्या गुरु डॉक्टर माधुरी आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 वर्षांहून अधिक काळ शिकत आहे. तेव्हा लगेचच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आज ह्या नृत्य सेवेचा आरंभ आपण नृत्य देवतेला अर्थातच नटराज रूपातील शंकरास शरण जाऊन करणार आहोत. त्याच्या शांत रूपाचे वर्णन करणारी ही रचना आहे. शंकर डमरू बाजे हे गाणं द अनिरुद्ध वर्मा कलेक्टिव्ह या भारतीय संगीत समूहाने सादर केलेली एक लोकप्रिय रचना आहे. ही एका शिवस्तुतीची आधुनिक, ध्यानपूर्ण आणि ऊर्जादायी प्रस्तुती आहे, ज्यात पारंपरिक भक्ती घटकांसोबत सॉफ्ट रॉक आणि शास्त्रीय संगीत रचनांचा मिलाफ साधला आहे. हे गाणं भगवान शंकरांच्या विविध रूपांचे सुंदर दर्शन घडवणारे आहे. त्याच्या अलंकारांची, वस्त्रांची आणि जटाजूट अशा केशरचनेची वैशिष्ट्य यामध्ये प्रभावीपणे उलगडली आहेत. या सादरीकरणातून शंकराच्या शांत आणि योगी अशा दोन्ही रूपांचा अनुभव येतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वातली दिव्यता अधिक प्रकर्षाने जाणवते. त्याचं हे सौम्य आणि मुग्ध रूप आपल्याला भुरळ घालील यात शंका नाही. सादर करत आहोत शंकर डमरू बाजे.
डमरू बाजे, शंकर डमरू बाजे, शंकर डमरू बाजे. कानन कुंडल शिर शशि मंडल, कानन कुंडल शिर शशि मंडल, घर घर अलख जगाए, नगर डमरू बाजे, शंकर डमरू बाजे. कानन कुंडल शिर शशि मंडल, 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 घर घर अलख जगाए, शंकर डमरू बाजे, शंकर डमरू बाजे, डमरू बाजे, डमरू बाजे. जटाजूट 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 जटाजूट, गंग विराजे, गंग विराजे. बाल सुहावे चंदा की कोर, जटाजूट जटाजूट. भस्म बभूत गलिरुण्डमाला, भस्म बभूत गलिरुण्डमाला. त्रिशूल साजे डमरू है हाथ, त्रिशूल साजे डमरू है हाथ. शंकर हरे, शंकर हरे, शंकर हरे हरे, शंकर हरे. भव बल तेरो जटाजूट. जबरदस्त. या अतिशय प्रभावशाली अशा सुरुवातीला तितकीच जोरदार दाद दिली गेली पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा टाळ्यांचा आपण गजर करूयात आणि लगेचच पुढच्या रचनेच्या कडे वळूयात. तेव्हा आत्ताच पाहिलेल्या या अर्धनारीश्वर, उमापती, नटराज अशा शंकराचं आपण वर्णन पाहिलं. या पुढील प्रस्तुतीत
आपण त्याच श्री शंकराच्या विराट रूपाचा अनुभव घेणार आहोत. शंकराचे तांडव आपल्याला एकाच वेळी भयचकित आणि आकर्षित करते. शंकराभरणम हा कर्नाटकी संगीतातील सर्वात मूलभूत आणि भव्य रागांपैकी एक आहे. भरतनाट्यम शैलीतील शंकराचे वर्णन आणि त्याच्या रूपाची स्तुती आपण बघणार आहोत. त्या विश्वेश्वराचे, नीळकंठाचे, महादेवाचे, रुद्राचे, त्र्यंबकाचे कोणते नाव घ्यावे आणि त्याच्या कोणत्या रूपाला शरण जावं याचा संभ्रम आपल्याला पडणार हे निश्चित आहे. शंकराभरणम ताल आदी तालात बद्ध आहे आणि या रचनेस सादर करत आहे श्रावणी.
కిడతగదరికిడతో నంతదీనుతో కిడతగదరికిడతో నంతదీనుతో కిడతగదరికిడతో నంతదీనుతో త కిడతగదరికిడతో నంతదీనుతో త కిడతగదరికిడతో నంతదీనుతో త కిడతగదరికిడతో నంతదీనుతో తక్క దిక్కు కిడతగదరికిడతో నంతదీనుతో తక్క దిక్కు కిడతగదరికిడతో నంతదీనుతో తక్క దిక్కు కిడతగదరికిడతో. तेव्हा नृत्य देवतेची ही जी जोरदार उपासना आणखीन तिच्याबद्दलचं वर्णन करणारी सुंदर प्रस्तुती झालेली आहे. यासाठी श्रावणीचं एकदा आपण मनपूर्वक कौतुक करूयात. अतिशय प्रभावीपणे तिने हे शंकराचं सुंदर रूप आपल्यासमोर मांडलं. ह्या आदितालातील अप्रतिम सादरीकरणानंतर आपण आता कथ्थक शैलीत सादर होणाऱ्या ताल रास तालाचा आनंद घेणार आहोत. कथ्थक नृत्य परंपरेनुसार ताल प्रस्तुतीमध्ये थाट, परण, आमद, तोडे, तुकडे, कवित्त इत्यादी अंतर्भूत असतात. ताल प्रस्तुती हा कथ्थकचा एक महत्त्वाचा भाग आहे. ताल रास ताल हा 13 मात्रांचा अनवट ताल आहे. ताल हा कथ्थकचा गाभाच आहे म्हणा ना. तेव्हा या रास तालाचा आपल्याला आनंददायी परिचय करून देणार आहे जानकी. ह्या सादरीकरणापूर्वी व सादर करत असतानाही जानकी आपणास या रास तालातील विशिष्ट बोल आणि ताल याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. सादर करत आहोत ताल रास ताल जानकीकडे. नमस्कार. सर्वप्रथम तालाची थोडी ओळख करून देते. ताल रास तालात 13 मात्रा असतात. 13 मात्रांचा अनवट म्हणजे थोडा अप्रचलित असा हा ताल आहे. रास तालाची एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की ह्याचा जो ठेका दिला जातो हा फक्त टाळी आणि खालीवर दिला जातो. कारण की जेव्हा रास नृत्य हे केलं जातं तेव्हा त्याच्या टाळ्या हा त्याचा खूप मोठा एक भाग असतो. अजून एक सांगायचं म्हणजे आज काही विशेष रचना करणार आहे तालातल्या. नटराज पंडित गोपीकृष्णजी ह्यांचा एक तोडा आज प्रस्तुत करणार आहे. तर त्यांची हस्तकं तुम्हाला त्याच्यात दिसून येतील. आणि गिनती तिहाया आहेत. म्हणजे तिहाईचे बोल जे असतात ते 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे असे असतात. आणि फरमाईशी चक्रधार परन सुद्धा प्रस्तुत करणार आहे. फरमाईशी चक्रधार परन ही रचना जेव्हा दरबारांमध्ये कथक केलं जायचं तेव्हा राजे लोक वगैरे फरमाईश करायचे की एक हाती परन करा किंवा असं काहीतरी करा वेगळं. तर प्रस्तुत आज जे चक्रधार परन होणार आहे त्याच्यातल्या म्हणजे चक्रधार असल्यामुळे त्याच्यात 3 पल्ले असणार आहेत. सो पहिल्या पल्ल्यातल्या तिहाईतला पहिला धा हा समेवर लागेल, दुसऱ्या पल्ल्यातला दुसरा धा समेवर आणि तिसरी जी रचनेची सम असेल ती अर्थातच समेवर लागेल. तर अशा काही विशेष रचना घेऊन मी आज रासताल प्रस्तुत करणार आहे. ठेका म्हणून दाखवते. धा दिन ता किट धा दिन ता धत ता टिटी कत गदी गन धा. प्रस्तुत आहे ताल रासताल. धा दिन ता किट धा दिन ता धित ता टिटी कट गति गन धा. थाट
ta thei ta ta thei ta thei ta ta thei ta ta thei ta thei ta ta thei ta ta thei ta thei ta. परनामत धाती ट धाती ट धा धाती ट चिड़ धाती ट धागे दिगन दिगन नाना टिट तका धूम टिट गिंदर किड़तक दीदी किट गिंदर किड़तक दा ता ता थे ततथे आ थे ततथे ता थे ततथे आ थे ततथे ता थे ततथे आ थे ततथे थे ततथे ततथे थे थे ततथा ततथे 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 ततथे. धा दिन ता टिट धा दिन ता धेत ता टिटी गत गति ग धा दिन ता टिट धा दिन ता धेत ता टिटी गत गति गन ता कत धा धा दिन ता टिट धा दिन ता धेत ता टिटी गत गति गन ता कत धा धा दिन ता टिट धा दिन ता धेत ता टिटी गत गति गन ता कत धा. नटराज पंडित गोपीकृष्णजी यांचा तोडा. ता थै तत थै आ थै तत थै थै तथै तथै थै थै तत तत्ता थै 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 तत तत्ता थै 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 तत तत्ता थै 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 तत तत्ता. गिनती तिहाई 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 3 4 5 7 8 1 2 3 4 5 7 8 9. Dinta, kita tha, dinta, detta, titi, gata, gati, gat. 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 9 1 2 3 4 5 7 8 1 2 3 4 5 7 8 9. झुमर बिंदिया चूड़िया गहने चुनर मुंदरिया नथनी पहने बनठन के मैं आई सजनी अब हुन आए शाम सलोने दीप जला
घुंगरवा जनन जनन जन बाजे घुंगरवा पल पल तलसे देखन मोहन अबहुन आए शाम सलोने देख सखी वह बादल छाए भीगन जाए नन्ही कन्हैया आई घटा अब छाई घटा अबहुन आए शाम सलोने श्याम सलोने श्याम सलोने. फरमाईशी चक्रधर परत दिगन नातिक सागेन धटक दिकेट दिटक जातिक धग दिक सागे तिक धुमकिल देत दान तान दान तान दा दान तान दान तान दा दान तान दान तान दा दा दिगन नातिक सागेन धटक दिकेट दिटक जातिक धग दिक सागे तिक धुमकिल देत दान तान दान तान दा दान तान दान तान दा दान तान दान तान दा दा दिगन नातिक सागेन धटक दिकेट दिटक जातिक धग दिक सागे तिक धुमकिल देत दान तान दान तान दा दान तान दान तान दा दान तान दान तान दा. अतिशय सुरेख अशा या सादरीकरणानंतर जानकीसाठी एक स्पेशल आपली दाद असली पाहिजे. फारच सफाईदारपणे तिने हा रासताल आपल्यासमोर सादर केला. आता ह्यानंतर श्रीरामासमोर त्याचं वर्णन करणारी त्याच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर अशी घटना किंवा असा प्रसंग वर्णन करणारी या आनंददायी उत्सवामध्ये आता आपण एक खास रचना बघणार आहोत. गीत रामायण हे रामभक्ती आणि अभिजात मराठी काव्याच्या संगमातून तयार झालेलं एक अद्भुत रसायन आहे. यातील प्रत्येक रचना आपल्यासमोर रामायणातील प्रत्येक प्रसंग रोमांचकारी पद्धतीनं हुबेहूब उभा करतो, नाही का? ग. माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेली ही गीतमाला आपल्याला आणि पुढच्या प्रत्येक पिढीला स्वर्गीय आनंद देत राहील यात शंका नाही. यातीलच एक अतिव सुंदर रचना श्रीराम आणि सीतेचं स्वयंवर. आपल्या प्रत्येकाला त्यातील विविध प्रसंगांची पुनश्च आठवण निश्चित करून देतील. स्वयंवराचा पण, शिवधनुष्यास प्रत्यंचा लावणे, विविध बलाढ्य राजांना न पेलणारे ते धनुष्य, रावणाचा गर्व आणि त्याचं झालेलं हरण, आणि त्या रघुनंदनाच्या हस्ते झालेले शिवधनुष्याचे 2 तुकडे, हे सगळं आपल्यासमोर तितक्याच रोमांचकारी पद्धतीनं सादर करत आहेत श्रावणी आणि जानकी. स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे.
उंचावून या जरा पापण्या पाहत ती राही, चढता घाता परी भयंकर नाद तोच होई. उंचावून या जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली बरमाला, गगना माझी देवकरांच्या करती करताला. झुकले थोडे राम जानकी घाली बरमाला, गगना माझी देवकरांच्या करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे, त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा राम, अंश विष्णूचा राम, धरेची दुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता, गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता. आकाशाशी जडले ऐसे नात धरणीचे, आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. अतिशय सुंदर पद्धतीनं श्रावणी आणि जानकीनं हे राम आणि सीतेचं रूप आणि त्यांचा हा मंगल विवाह आपल्यासमोर सादर केलेला आहे. जोरदार रामाच्या लग्नासाठी आणि राम सीतेच्या स्वयंवरासाठी आणि श्रावणी जानकीसाठी जोरदार टाळ्या आता. धन्यवाद. थँक्यू. स्वरगुच्छ या शीर्षकातूनच समजत असेल की अनेक स्वरांचा, सुंदर सुंदर स्वरांचा एक गुच्छ, अर्थातच राग मालिका. हे एक संगीत रचना तंत्र आहे ज्यामध्ये एकाच अखंड रचनेत अनेक राग तसेच स्वररचना एकापाठोपाठ एक गायले किंवा वाजवले जातात. ही रागांची एक माळ म्हणजेच मालिका, जिथं सादर करता एका रागातून दुसऱ्या रागात जातो आणि समारोप करण्यासाठी अनेकदा मुख्य रागात परत येतो. राग मालिकेप्रमाणेच ताल मालिका ही एक अशी रचना आहे जी वेगवेगळ्या तालांमधून अर्थात लयबद्ध चक्रांमधून जाते. भरतनाट्यममध्ये स्वर आणि जती हे लय आणि हालचालींचे पायाभूत घटक असून ते तांत्रिक अर्थात शुद्ध नृत्याचा कणा आहेत. ते पदचालींची लयबद्ध रचना निश्चित करतात आणि गुंतागुंतीच्या आकर्षक नृत्य रचना तयार करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या नृत्याद्वारे जती आणि स्वर यांची ओळख आपल्याला करून देत आहे श्रावणी. स्वरगुच्छ.
దిమ్మి తక్క చిండు తగ దరికిడ తగదాం తదిం తక్క చిండు తదిం తక్క చిండు తక్క దిమ్మి తక్క చిండు తగ దరికిడ తగదాం తక్కిట తక్కిట తాం తగ దరికిడ తగదాం తక్క తక్కిట తక్క తక్కిట తగ దరికిడ తగదాం తగ దరికిడ తగదాం తగ దరికిడ తగదిం తగ దరికిడ తగదుం తగ దరికిడ తగదం దరికిడ తగదాం దరికిడ తగదిం తగ్గతాం తగ్గదిం తతాం తదిం తాం 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 తక్క దిమ్మి తక్క చిండు తక్క దిమ్మి తక్క చిండు దరికిడ తగదాం దరికిడ తగదాం దరికిడ తగదాం సనిద సనిద మద మద సనిద మనిద మద మగమ గమద మద మదనిద ని దసగాని సా గసనిద సనిద మద మద సనిద మనిద మగ మగమ గమద మద మదనిద ని దసగాని సా नमितो नमित मुखाम्बुज गजवर नटन पटो मद जलहृत मधुकर नमितो नमित मुखाम्बुज गजवर नटन पटो मद जलहृत मधुकर श्रुतियुग चालन चलित घनाघन जय शिथिलोधर भुजग विभूषण దిత్తం తగదిగ దరికిడ తగ దరికిడ దరికిడ దిం తక్క తిన్న దిం తక్క తిన్న దిం తక్క తిన్న దిం తక్క తిన్న తగదిన దిం తక్క తిన్న తగదిన దిం తక్క తిన్న సాని पगरि पगारि निरि गारि पागनि प्रसानि सानि 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 पगपनि सा पनि गारि पगनि सा सानि पगपनि सा पनि गारि पगनि सा पनि गारि पगनि सा पानि सनि पग पानि सनि पग पनि सा पनि सा रि पनि सा पगनि पगारि निरि सा साक्ष सूत्र शुक पुस्तक वीणे साक्ष सूत्र शुक पुस्तक वीणे रक्षहंसिनि विवेक धुरीणे लक्षजेन दिनि गूढतरङ्गे मोक्षदे कृत चतुर्मुख संगे मोक्षदे कृत चतुर्मुख संगे चतुर्मुख संगे गमग समग मद निग मग मद सनि ग सनि దని స గని స దని స తక్క దిమ్మి తక్క తక్కిట తక్క దిమ్మి తక్క తక్కిట తక్క దిమ్మి తక్క తక్కిట తగ దిగు తరిగినదో గస 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 గసని మద సని 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 ద మగ మస గ మద స తక్క దిమ్మి తక్కిట తక్క దిమ్మి తక్కిట తక్క దిమ్మి తక్కిట తక్క దిమ్మి తక్కిట తగ తరిగినదో గమ గస గ మద సని తక్క దిమ్మి తక్క చిండు తక్క చుం స గసని ని సని ద మద మద స తం తరి తక్క చుడు దిం తరి తక్క చుడు తుం తరి తక్క చుడు తగ దిన తం ద స గ మ గ స తక్క దిన తజ్జుం ని ద సని సని తక్క దిన తజ్జుం గ మద మద తక్క దిమ్మి తజ్జుం ని ద గ ని గ తక్క దిన తజ్జుం స గ మద గ మద ని స ని ద ని స
सा सा ग सा 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 नि सा नि 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 ध नि ध ध गा ध म ध म म मा म ग सा प ग ध म नि ध सा सा ग सा मा ध सा म ध सा नि ध म ध सा सा नि ध म ध सा ग सा नि ध म ध सा सा म ध सा सा म ध सा म ध सा सा म ध सा सा म ध सा सा म ध गा म ध सा सा म ध सा सा म ध सा माझी खात्री आहे की या विशिष्ट रचनेनी आपल्या सगळ्यांना भरतनाट्यममधल्या काही तांत्रिक आणि शुद्ध नृत्याची ओळख निश्चित करून दिलेली आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या पुन्हा श्रावणीसाठी स्वरगुच्छ सादर केल्याबद्दल. आणि यापुढे कथ्थकमधली अशीच एक तांत्रिक आणि शुद्ध रचना सादर करत आहे जानकी, त्रिवट. त्रिवट हा एक गतिमान अर्थात वेगवान सादरीकरणाचा प्रकार आहे, ज्यात सरगम म्हणजे सुरावटीचे स्वर, तबल्याचे किंवा पखवाजाचे बोल म्हणजेच तालवाद्याचे स्वर आणि तराणा म्हणजेच लयबद्ध गायनाचे स्वर या तीन भिन्न घटकांचा संगम असतो. पखवाजाचे बोल म्हणजे तालवाद्याचे ठसकेदार आणि दमदार स्वर असतात. हे स्वर स्पष्ट, ठळक आणि थोडेसे प्रखर वाटतात, कारण पखवाजाची बांधणी आणि वादनशैलीच तशी आहे. त्यामुळे प्रत्येक बोलामध्ये एक वेगळी ताकद आणि गुंज आपल्याला जाणवते. त्रिवटमध्ये हेच पखवाजाचे बोल अधिक उठून दिसतात. त्यातील वेग, लयबद्धता आणि पुनरावृत्तीमुळे त्या बोलांना एक वेगळाच रंग आणि वैशिष्ट्य प्राप्त होते. त्यामुळे त्रिवट सादर करताना पखवाजाचे हे प्रखर आणि प्रभावी बोल संपूर्ण नृत्याला अधिक आकर्षक आणि जिवंत बनवतात. त्यातील सूक्ष्म पदचाली, लयीतील नैपुण्य आणि गतिमान चक्कर यांचं प्रदर्शन असतं. पंडित मनीषा साठे यांनी स्वतः रचलेली ही रचना आपल्यासमोर सादर करण्यासाठी उत्सुक आहे जानकी, त्रिवट.
धा तिरकट धिरकट ताकट धिरकट ताकट धा दिन धाकट धा धिरकट 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 धा दिन धाकट धा धिरकट 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 धा दिन धाकट धा धिरकट 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 निश्चितपणे जानकीनी आपल्याला कथ्थकच्या थोडंसं जवळ नेलेलं आहे आणि त्यातल्या शास्त्रशुद्ध अशा अनेक पदचालींची ओळख करून दिलेली आहे. जानकीच्या या जोरदार सादरीकरणासाठी आपण तितक्यात जोरात तिचं कौतुक करूयात. खूपच छान. नृत्य कार्यक्रम म्हटला आणि राधा आणि कृष्णाचा उल्लेख नसला तर ते काही बरोबर वाटत नाही. असंच एक राधा आणि कृष्णाची अतिव सुंदर रचना आपल्यासमोर आता सादर करणार आहे श्रावणी. राधा आणि कृष्ण यांचं नातं खूप पवित्र आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. रुसली राधा हे गाणं प्रेमातलं छोटं भांडण आणि त्यानंतरची भावना सुंदरपणे व्यक्त करतं. या गाण्यात राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये एका छोट्याशा भांडणामुळे अबोला निर्माण होतो. या रुसव्या फुगव्यात संपूर्ण गोकुळच नव्हे तर कुंजवनातील लतिका वृक्षवेलीसुद्धा जणू दुःखी झालेल्या दिसतात. सगळीकडे उदासी पसरलेली जाणवते आणि या सगळ्या थोड्याशा आपल्याला नकोशा अशा वाटणाऱ्या प्रसंगात संपूर्ण गोकुळ सुद्धा सहभागी होतं आणि त्यांच्या नात्यातील हा रुसवा फुगवा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय बनतो. राधाची एक सखी हा अबोला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. त्यांच्या दिल जमाई घडवून आणण्याचा, मध्यस्थी करण्याचा मनोमन प्रयत्न करते, पण तिला त्यात यश येत नाही.
आणि शेवटी या सगळ्याचा अंत कसा होतो त्याचा मी सांगण्यात अर्थ नाही, त्यात आपण पाहूच यात. सादर करत आहे श्रावणी, रुसली राधा रुसला माधव. रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे. 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 रुसले गोकुळ सारे. कुंजवनी लतिकाई रुसल्या कुंजवनी लतिकाई रुसल्या तरुवरी झणू अनुरागे रुसले गोकुळ सारे. कुंजवनी लतिकाई रुसल्या कुंजवनी लतिकाई रुसल्या तरुवरी झणू अनुरागे रुसले गोकुळ सारे. रुसली राधा रुसला माधव रुसले गोकुळ सारे. किती काळ असा किती काळ असा किती काळ असा किती काळ असा धरुनिय बोला रुसुनी बैसली मोहन राधा. कोणी बदावे आधी न कळे कोणी बदावे आधी न कळे कोणी बधावे आधी न कळे. रुसले गोकुळ सारे. रुसली राधा हसली राधा हसला माधव. हसली राधा हसला माधव हसले गोकुळ सारे. हसली राधा हसला माधव हसले गोकुळ सारे.
माझी खात्री आहे की हे अतिशय गोड रूप राधा आणि कृष्णाचं आणि त्यांच्यातला झालेला हा प्रेमळ किंवा लटकं असं भांडण म्हणूयात आपण, आणखीन त्यांची पुन्हा झालेली दिलजमाई बघायला आपल्याला मनोमन आनंद झालेला असेल. खरोखर श्रावणीचं कौतुक करूयात तिच्या मुद्राभिनयासाठी आणि तिच्या सादरीकरणासाठी. आपण खास दाद दिली याबद्दल धन्यवाद. जसं आपण कार्यक्रमाच्या शेवटाला पोचत आहोत तसंच तुम्हाला जाणवत असेल की नृत्याची लयसुद्धा वाढत चालली आहे. सहसा भरतनाट्यमच्या शेवटी तिल्लाना सादर केला जातो, पण ह्यानंतर अजून एक रचना असेल. तिल्लाना ऊर्जा आणि उत्साह आणि आनंद याचं प्रतीक आहे. तिल्लानाची वेगवान गती, गुंतागुंतीची लयबद्धता आणि आकर्षक हालचाली या प्रेक्षकांसाठी एक अनोखा रोमांचक असा सौंदर्याचा अनुभव निर्माण तर करतीलच, पण इथं जरा हटके आहे. कथ्थक आणि भरतनाट्यम इतके भिन्न असूनही ते एकत्र खूप सुंदर दिसत आहेत हे आपण बघताय. तर इथं हा एकत्रित तिल्लाना असणार आहे. ही जुगलबंदी नाही, तर दोन्ही नृत्य प्रकार एकमेकात कसे मिसळतात हे दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे दोन पूर्णपणे भिन्न नृत्य प्रकार एकमेकात एकरूप होऊन आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा वापर करून एक शक्तिशाली कलाकृती कशी तयार करतात ते बघूयात. चला तर मग घेऊयात या तिल्लानाचा आनंद. कदन कुतूहलम तिल्लाना ही कर्नाटक संगीतामधील एक अतिशय प्रसिद्ध आणि चैतन्यमय रचना आहे. ही रचना डॉक्टर एम बालमुरलीकृष्णम यांनी तयार केली आहे आणि यातील राधाकृष्णाची होळी ही तर खरोखरच आपल्याला थेट वृंदावनात घेऊन जाईल, जी ऐकणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला उत्साहानं भारून टाकेल अशी एक जलद, आनंदी, ऊर्जेनी भरलेली संगीत रचना ताल आदिताल सादर करत आहेत श्रावणी आणि जानकी. तिल्लाना. ta jum ta jum ta jum ta jum
जणूता तारिकिटजम तरिकिटजम ताजणूता तरिकिटजम तजणूता तारिकिटजम तरिकिटजम तजणूता खरोखर दोन्हीही अभिजात कला एकमेकात कशा मिसळून गेल्या आहेत आणि तिल्लानामध्ये आपल्या सगळ्यांना कसं तल्लीन करून टाकलं आहे हे दिसून येतं आहे. कार्यक्रम असाच चालू राहावा असं वाटेल, मात्र आता ही समारोपाची अखेरची रचना आहे. श्रीराम आणि त्याचं नाव हे हनुमानाच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. हनुमानाचं नाव घेतल्याशिवाय रामकथेला पूर्णत्व येत नाही. हनुमान चालिसा ही संत श्रेष्ठ तुलसीदासांनी रचलेली एक अत्यंत प्रभावी आणि भक्तिमय स्तुती आहे. यात भगवान हनुमंताचे पराक्रम, त्यांचे अद्भुत तेज, अपार बुद्धिमत्ता आणि प्रभू रामाप्रती असलेली अखंड भक्ती याचं सुंदर वर्णन केलेलं आहे.
या सादरीकरणात आपण रामायणामधील काही निवडक प्रसंग या शब्दांच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. आपणापैकी बऱ्याच जणांना हनुमान चालिसा पाठ असेल, निदान ठाऊक तर नक्कीच असेल. पण आज आपण त्या प्रत्येक ओळीमागचा अर्थ आणि भावनाही अनुभवण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमाच्या शेवटी सादर होणारी ही हनुमान चालिसा केवळ एक स्तुती नसून ती भक्ती, शक्ती आणि समर्पणाचा अद्भुत संगम आहे. या सुंदर सादरीकरणाची नृत्य रचना सौभाग्यवती उत्तरा श्रीपाद तुळशीबागवाले यांनी केलेली आहे. त्यांच्या गुरूंसाठी एक दाद. या सादरीकरणाचं एक अजून महत्त्व असं आहे की श्रावणी जानकीच्या आजी श्रीमती मंदाकिनी चंद्रकांत तुळशीबागवाले या श्रीरामाबरोबर हनुमानाच्याही परमभक्त होत्या आणि त्या दिवसातून 2 वेळा हनुमान चालिसा मनोभावे म्हणत असत. ही रचना व तसेच ही नृत्यसेवा त्यांच्या स्मृतीस समर्पित करण्याची श्रावणी आणि जानकीची मनोमन इच्छा आहे. तेव्हा सादर करत आहोत समारोपाची रचना हनुमान चालिसा. चला तर या भक्तिमय अनुभूतीत आपण सहभागी होऊयात आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार भरणु रघुबर विमल यश जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केश हाथ वज्र औध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिते को आतुर प्रभु चरित्र सुनिते को रसिया राम लखन सीता मन बसिया राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन जी आए श्री रघुवीर हरषि उर आए रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई
तुम मम प्रिय भरत सम भाई, सहस बदन तुमरो यश गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीषा, नारद शारद सहित ईश, यम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कही सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राज पद दीन्हा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, जुग सहस्र योजन पर भानु, ताहि मधुर फल जानू, प्रभु मुद्रिका मेली मुख माई, जलधि लांघि गय अजर जनाहि, दुर्गम काज जगत के नेते, सुगम अनुग्रह तुम रे तेते। राम दुआरे तुम रखवारे, हो तन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज सम्हारो आपे, तीनों लोक हांकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान। नासे हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट से हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, तासु अमित जीवन भल पावे। सारो युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नवनिधि के धाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। अष्ट सिद्धि नवनिधि के धाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। तुम्हारे भजन राम को भावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुपति पुर जाई, जहाँ जन्मी हरि भक्त कराई, और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट मिटई सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गोसाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, यह
कर जोई टूटई बांधी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीशा। तुलसीदास सदा हरि चेरा जय नाथ हृदय मणेरा। जयनाथ हृदय मणेरा। राम लक्ष्मण जानकी बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी बोलो हनुमान की। 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 हनुमान की। हनुमान की। जय। दोघींचं जरा कौतुक करते. जानकी श्रावणी कथक भरतनाट्यमचा सुरेख मिलाफ. रमा आत्याचे साजेचे सुंदर निवेदन. खरंच गोड गोड भाच्यानो हरपून गेले सकल श्रोत्यांचे भान. मनोहर भावदर्शन, मोहक पदलालित्य आवडते मनासी अत्यंत. दोघींचे स्वतंत्र सादरीकरण. एकत्र सीता स्वयंवर. नंतर स्वरगुच्छ श्रावणीचे आणि जानकीचे त्रिवट. दोन्हीची गोडी अवीट. जानकीच्या गुरु माधुरीताई, श्रावणीच्या गुरु उत्तरावहिनी. दोघींनी छान गुणी कला निपुण शिष्या तयार केल्याबद्दल त्यांचंही दोघींचं मनापासून अभिनंदन. रुसले गोकुळ सारे. रुसले गोकुळ सारे. उत्तम अभिनयाचे वाहिले मात्र इथे वारे. मुद्रा अभिनय देखणाच. जानकी श्रावणी दोन्हीही शैलीचा संगम बहारदार. दोघींच्या कलेला देऊया एकदा टाळ्या वाजवून परत एकदा दार. तिल्लाना किती सुंदर बघितलात ना. तिल्लाना किती सुंदर बघितलात ना. सर्व प्रसंग दोघींनी डोळ्यासमोर उभे केलेत ग छान. हनुमान चालीसा, समर्पण भक्ती, त्यातील शक्ती स्वरूप भक्ती. नातींनी आजीसाठी तितक्याच मायेने सादर केलेली कलाकृती. खरंच व्हावी अशा गोष्टींची नेहमीच पुनरावृत्ती. रसिक प्रेक्षक असल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. रसिक प्रेक्षक असल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. म्हणून रसिक प्रेक्षकांचेही आनंदाने आभार. रसिक प्रेक्षकांचे आनंदाने आभार. धन्यवाद. ज्योत्स्ना अक्का या श्रावणी आणि जानकीच्या आत्या आहेत आणि त्या शीघ्र कवी आहेत हे पण आपल्याला समजलं असेल. तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी जानकी आणि श्रावणीची कौतुकाची ही थाप त्यांच्या पाठीवर मारलेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक त्यांचे पण आभार. आणि श्रावणी आणि जानकीचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे. आपल्या सगळ्यांचे श्रीपाद आणि व्यंकटेश तुळशीबागवाले यांच्या परिवाराकडून मनपूर्वक आभार. संस्थानाचे आभार की त्यांनी संधी दिली या दोन्ही गुणी कलाकारांना इथं आपल्यासमोर हे सादरीकरण करण्याची. त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे. धन्यवाद. ठरवलं होतं कायम रमा त्या असतात आमच्याबरोबर आणि कायमच ती खूपच सुंदर निवेदन करते आणि आमच्या डान्सला अजून खुलवून आणते. थँक्यू सो मच जानकी. पण रामाची इच्छा असल्याशिवाय काही होत नाही आणि रामाची सेवा करण्याची जिथं संधी मिळेल तिथं आपण कायम तयार असतो. त्यामुळे तुमच्या दोघींचा कार्यक्रम आणि तो निवेदन करण्याची संधी मी कधीही सोडणार नाही. आणि त्याबरोबरीनं राधा ही तिथे बसून सगळा तांत्रिक भाग जो सांभाळत आहे त्याबद्दल राधाचं पण कौतुक, आणखीन तिचे पण आभार. आणि इथं आता कार्यक्रम संपन्न होतोय. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल व्हेरी मच.